आज बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्यातील काही भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट आज रात्री मध्यरात्रीला दिले आहेत। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज रात्री मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। त्यासोबतच मराठवाड्यातील इतरही भागांमध्ये आज रात्री पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मोठा मुसळधार पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। यामध्ये पुणे, सोलापूर त्यासोबतच अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर आज रात्री जास्त राहू शकतो, मोठा पाऊस होऊ शकतो। तर सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला बघायला मिळेल। आज रात्रीच्या पावसात वादळी वाऱ्याचं आणि विजांच्या कडकडाटाचं प्रमाण देखील काही प्रमाणात जास्त राहू शकतं, त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी। तसेच कोकण पट्ट्यात पाहिले असता कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरारच्या भागात देखील रात्री मध्यरात्रीला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रातील काही भागातच पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल। यामध्ये जळगावचा परिसर असेल, या परिसरामध्ये आणि तसेच अकोल्याच्या काही भागात मोठा पाऊस होऊ शकतो। मात्र नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, मनमाड आणि खान्देश उत्तर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पाहिले असता मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। फक्त ढगाळ वातावरणासह काही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। मात्र नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आज रात्री राहील। तर तुरळक ठिकाणी भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, सर्वाधिक पावसाचा जोर आज रात्री आपण या ठिकाणी पाहू शकता इंदापूर, अफजलपूर, पंढरपूर, तुळजापूर, इंदापूर, बारामती, बार्शी, पेठ, उदगीर, अहमदपूर, केज, जामखेड, माजलगाव तसेच निर्मल, देगलूर, अहमदपूर या परिसरामध्ये पाहायला मिळेल। त्यासोबतच पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पाहिले असता खोपोली, खेड, दौंड, जेजुरी, बारामती, कामशेत, जुन्नर या भागात देखील आज रात्री मोठा पाऊस होऊ शकतो। तर इकडे पाहिले असता आपण शेंदवा, श्रीपूरच्या भागात पावसाचा जोर, पारोळा, चाळीसगावच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, उद्याच्या दरम्यान आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मध्य महाराष्ट्र, संपूर्ण कोकणपट्टा, खानदेश, मराठवाड्यामध्ये पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत। या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी, विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला उद्या झालेला पाहायला मिळेल। मात्र उद्याच्या दरम्यान विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण राहील, मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। यातील काही भागात हलका पाऊस मात्र होऊ शकतो। तसेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 23 मे रोजीचा अंदाज पाहिला असता 23 तारखेला देखील मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस होणार आहे। 24 तारखेचा अंदाज पाहायचा झालं तर 24 तारखेला देखील आपण या ठिकाणी पाहू शकता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील
24 तारखेला देखील मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। 24 तारखेला विदर्भात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिमच्या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळेल। 25 तारखेचा अंदाज पाहायचा झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता 25 तारखेला खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मोठी अतिवृष्टी होणार आहे। या परिसरात मोठा पाऊस असेल। मात्र मराठवाडा, कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर 25 मे रोजी काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल। या दरम्यान या भागात ढगाळ वातावरण राहील आणि काही भागात फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर मित्रांनो, आता पाहूयात 26 तारखेचा अंदाज। आपण या ठिकाणी पाहू शकता 25-26 तारखेदरम्यान कोकण पट्टा, मराठवाडा या परिसरातील पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळेल। मात्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पावसाचा जोर या दरम्यान वाढणार आहे। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये मोठा पाऊस या दरम्यान देखील होऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा। तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।